नमस्कार मंडळी आता आपण आहोत पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे प्रसिद्ध गाडा मालक अक्षय शेठ म्हात्रे आज यांच्या दावणीवर आलेलो आहे। तर हा मुळशीकरांचा हिंद केसरी राणा बैल आहे। आज या राणा बैलाची संपूर्ण मुलाखत या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। दादा नमस्कार। नमस्कार। पहिला परिचय द्या आम्हाला तुमचा। माझं नाव अक्षय पांडुरंग म्हात्रे, मुळशी। आणि बैलाचं नाव? बैलाचं नाव राणा, मुळशीचा राणा। कशी होती बैलगाडा क्षेत्रात सुरुवात कशी केली तुम्ही? बैलगाडा क्षेत्रात सुरुवात म्हणजे बैल बारीक घेतला होता आपण, म्हणजे एक 10 महिन्याचं वासरू, तिथनं सुरुवात। आपले पहिल्यापासूनच आपण बारीक बैल घेऊनच तयार करतो। बारीक बैल घेतला होता? हो। नाद कसा लागला तुम्हाला? नाद असंच म्हणजे बघूनच नाद लागला। आमचे मामा आहेत त्यांच्यामुळे नाद लागला। मामा काय करतात? मामा जॉबला असतात, पुण्यात असायचे। बैल होता एक पहिला आपला जुना, चांगला पळायचा, 1 नंबर मध्ये। काय नाव होतं त्याचं? निशान। काय होता त्या निशांचा इतिहास थोडक्यात सांग। निशांचा इतिहास म्हणजे 1 नंबरातल्या सगळ्या गाड्या मारल्या होत्या बंदीमध्ये पळालेला होता? बंदीमध्ये पळाला। कसं होतं त्यावेळेस? म्हणजे तुम्ही किती वर्षाचे होते त्यावेळेस? मी असं एक 15-16 वर्षाचा असेल। 10वीला? तुम्ही जायचे त्यावेळेस? सगळीकडे जायचो, बैलच आपल्याकडे होतो। म्हणजे कसं होती सुरुवात, कशी केली त्या बैलाने सुरुवात? ते पण बारीक वासरू आणलेलं, 10-12 महिन्याचं असेल, तिथनं सुरुवात झाली। मग ह्या क्षेत्रामध्ये घरचे आधी होते का तुम्हीच डायरेक्ट? नाही, घरचे नाही, मीच पहिलं, म्हणजे सुरुवातच माझ्यापासून झाली। तुम्ही गाड्यान मागे जायचे का कसं होतं? म्हणजे बैला मागच जाऊन म्हणजे असं नाद लागला, कंटिन्यू तेच। मग आता बैल घेतला, पण बैलाची पारख कोणी केली? बैलाची पारख आमचे मित्र आहेत भूषण जाधव म्हणून, त्यांनी हा बैल आपल्याला घेऊन दिला, बारीक बच्चा। कोण झाली खरेदी? हे किल्ले मच्छिंद्रगड। किती महिन्याचा होता? 10 महिन्याचा असेल। एक अंदाजे कितीला घेतला होता त्यावेळेस? त्यावेळेस टोटल खर्च 50,000 रुपये आला आपल्याला घरी येईपर्यंत। बैल घरी येत। आता बैलाची जात कोणती ती आपल्या? बैलाची जात म्हणजे आता ते धनगरी खिलार असं वाटतं, एवढं प्रॉपर आपल्याला त्याच्यातलं नॉलेज नाही। धनगरी खिलार असं। घेतल्यापासून सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवात बैलाचा पहिला फेरा काढलाय तेव्हापासून बैल म्हणजे त्याचा तोंड कधी मागं नाही, पुढेच दाखवतो शेवटपर्यंत। कुणाबरोबर काढला तो फेरा बैल?
बैल आपल्या इथलाच गावातला एक बैल होता त्याच्याबरोबर काढला होता. काय नाव होतं त्याचं? नाग्या 005 चांगला बैल. हम्म. तो त्या काळात एक नंबर पळत होता. आता बैल कसा आहे, 3 फेऱ्यात पळतो का कसा? बैल 3 फेऱ्यात पळतो. आता मध्ये आपण सेकंद वरती पण आणला होता आणि तसं बिनजोडला पण पळालेला आहे बैल. 3 फेऱ्यामध्ये कशी सुरुवात केली याची राणाने? 3 फेऱ्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे आपल्याला प्रॉपर नाद म्हणजे 3 फेऱ्याचाच. पहिल्यापासून सुरुवातच 3 फेऱ्यात पहिला फेरे काढले आणि पहिलं मैदान आम्ही केलं ह्याच्यामध्ये वेळूमध्ये एक मैदान झालं तिथं. मग पहिल्यांदा कसं गट पास व्हायला किती टाइम लागला बैलाला? बैल पहिल्यांदा न्यायला तिथंच गटपास झाला. नाही पहिल्या ह्याच्यामध्येच गट पास, नाही तिथंच तुमच्या डोळ्याचं पारणं फेडलं. आणि बैल एवढा पळाला होता की प्रमाणाच्या बाहेर. त्यावेळेस कोणता बैल होता गट पासला? त्यावेळेस आपल्या इथलाच एक बैल होता. म्हणजे त्याच्या आम्ही नियोजन कसं केलं बाबा, बैलाचं शेडाला शेड, बैल वासरू बारीक होतं आपलं, त्याच्या हिशोबाने नियोजन केलं. आता 3 फेऱ्या मध्ये कसं असते, गट जरी पास करायचं म्हणलं तरी खूप अवघड आहे. कारण शेजारचा बैल पण तेवढ्याच ताकदीच लागतं. आणि काही ठिकाणी कसं मग वायदी वगैरे चलती, मग वायदी घेतात टॉपचा बैल मिळवण्यासाठी. पण यांनी पहिल्या ह्याच्यातच आणि आजपर्यंत बैलांनी वायदी कोणाला नाही द्यायला लावलेली. बैल त्याच्या रेंजनी पळतो, त्यामुळे पैरे चांगलेच चालू आहेत. आता टॉपच्या कोणत्या बैलांबरोबर पळाला? आता टॉपचं म्हणलं तर बैजा ओळखीचा त्याच्याबरोबर पळालो आणि 1 नंबर झाला पब्लिकला पळून 3 फेऱ्यात. आता बैल कसा आहे? दुसरा आहे. आता बैल दुसरा आहे दाताला. आता दुसऱ्याचे मैदान वगैरे झाले असं ना? दुसऱ्याचे मैदान जातोय तिथं राहतोय आपण. म्हणजे बैल नाही म्हणजे मार नाही खाल्लेला आता सध्या तरी. दुसऱ्यामध्ये कोणकोणती, म्हणजे आदत मध्ये कोणती बैल पळाले? आदत मध्ये आम्ही पण बैल असा 1 नंबर मधला म्हणता यायचं नाही आणि खालचा पण नाही. त्याच्या रेंजला बैल चांगला पळणारा आणि आपल्या हिशोबाने गाडी राही ना अशी बैल सगळी घातली. त्रास त्याला पण नाही व्हावा अशी बैल घातली. एखादं त्याचं मैदान सांगा असं की त्या मैदानामध्ये अतितटीची लढत झाली खरं. त्याचं मैदान म्हणजे वीरकरवाडीचं मैदान हिंदकेसरी झाला ते मैदान. कारण का आम्ही गेलतो आदल्या दिवशी, म्हणजे लांब असल्यामुळं. दुसऱ्या दिवशी गट झाला आणि तिथं अंधार पडल्यामुळे तिसऱ्या दिवशी सेमी झाला. गट पास केला चांगल्या फरकामध्ये. ह्याला दुसरं वासरू होतं तेव्हा आणि हा आदत होता. आमच्या आदत दुसऱ्याची गाडी पळून ती गाडी तिथं राहिलेली आहे. आणि आमचा सेमी लागला कडला पब्लिकला. मग ते पब्लिकला सेमी 2 टांग्यात पास करून त्या मैदानात राहिला. आणि मग फायनलला चांगली गाडी पळवली तिथं. आता साधारणतः राणाने किती फायनली केल्या असं? आतापर्यंत 15 फायनल झाले. गुलालात आहे 15 फायनलला. आणि 15 पेक्षा जास्त झाले असतील. बिनजोड वेगळा. बैलाचं स्पीड कसं आहे तळातला? तळातला स्पीड दोन्ही खांदी बैल दोन्ही खांदी पळतो पब्लिकला. दोन्ही खांदी बैलाला स्पीड फुल स्पीड आहे. बैल हातात थोडासा तरी धरायला लागतो का तर लागतो. किती अंतर तरी हातात धरायला लागतो? भरपूर, म्हणजे 200-300 फूट तर कंपल्सरी धरायला लागतो बैल. आणि आपण बैलामध्ये पण पळालो, आदत घेऊन पण पळालो आणि दुसऱ्यात पण पळालो. असं नाही की बाबा बैल आपला एवढा शहाणा आहे की आदत वासरू जर गायत असेल तर शहाणाच पळतो, घेऊन पळतो. सुट्टी म्हणजे एका पट्टीमध्येच पळतो. एक लाईन मध्येच, म्हणजे त्याच्या डोक्यातच सरळ, एकदम सरळ, म्हणजे सरळच पळतो. आता पिस्टन बरोबर आदत मधला पिस्टन, ते हर्षल दादा पायगुडे आहेत ना. आता बक्कासूर बरोबर होता बैल. निंबळकर सरांच्या गाडी झाली ना त्यावेळेस त्याच्या बरोबर पण राहिलाय बैल. आता नारायणपूरचं मैदान होतं मानाचं, आमच्याकडे मानाचं मैदान असतं, त्या मैदानात राहिलो होतो आपण. पिस्टन त्यावेळेस 1 नंबर केला. 1 नंबर नाही, तिथे 4 नंबर झालता. गुलालात होती गाडी. सेमीला चांगल्या गाड्या होत्या. आता साधारणतः नियोजन कोण करतो तुमचं? ह्याचं नियोजन शंतनू गोळे म्हणजे मेवना आहे तो, भूषण जाधव आणि एक आपले सचिन कोळेकर फिरता फोटोग्राफर ते करतात. ते पण करतात. आणि कसं असतं म्हणजे पैरे वगैरे भेटतात का बैलाला? म्हणजे ही 3 माणसं अशी आहेत की पूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळी ओळखतात म्हणजे त्या 3 माणसांना. त्यामुळे पैऱ्याला अडचण नाही आली आजपर्यंत. पैरे पटकन जुळतात. पटकन जुळतात. आणि बैल पब्लिकला दोन्ही खांदी पळत असल्यामुळे काही अडचण येतच नाही.
खरं जर सांगायचं तर वायदी प्रकार जास्त आहे ना का छकडी क्षेत्रात? हा, इकडे आमच्याकडे जरा वायदीचा प्रकार जास्त आहे. आणि कसं आहे, गरिबांचा गाडा असतो आणि गरिबांच्या गाड्याला म्हणजे बैल जरी एखाद्याचा पळत असेल आणि त्यांचं जर नाव वर आणायचं असेल तर गरिबांकडे एवढे पैसे द्यायला नसतात, आमदारात राहतात बैल. आता आमच्याकडे काय माहिती का, आता आपल्या इकडे मावळ मुळशी मध्ये 3 फेऱ्याचे मैदान होतात, बरं जरा कमी होते. आता आपणच इकडनं सातारला जातो, मग खर्च तेवढा भरपूर होतो नाही का? अंदाजे खर्च एक जायलाच खर्च एक 6-7 हजार रुपये जायलाच खर्च होतो, सातारमध्ये जरी जायचं म्हणलं तरी. अवदर खर्च किती असतो मग तुमचा? अवदर खर्च मैदानाचा खर्च 10,000 रुपये हा होतोच. 10,000? कारण का 5-6 पोरं जरी असेल, टेम्पो पोरं, आणि तिकडे जायचं म्हणजे आम्ही एक बैलाला आराम व्हावं म्हणून आदल्या दिवशी जायचा प्रयत्न करत असतो कायम. बैलाचं एखादं आवडतं मैदान सांगा राहण्याचं आपल्या. बैलाचं आवडतं मैदान म्हणजे आम्हाला गाडी जेव्हा फायनलला, सेमीला, गटाला पब्लिकला लागते का, सगळेच मैदान आवडते. कारण का पब्लिकला ज्यावेळेस बैल फायनलला पळालाय त्यावेळेस एकच नंबर केलाय. पब्लिकने आवडतं, पब्लिकला बैल लागला की आम्हाला म्हणजे ते आवडतच मैदान आमचं. पब्लिकने फुल चालतंय, पब्लिकला फुल पळतो. पब्लिकने फुल एखादा चालणारा त्याच्याबरोबर बैल कोणता होता आतापर्यंत? वडकीचा पाहिजे. अजून आमच्या इथला बावधनकरांचा लक्ष म्हणजे तो आतून होता, आपण पब्लिकला पळालो होतो. विरकरवाडीला पब्लिकला उजवीने पळाला होता, पाहिजे बरोबर डावीने पळाला. म्हणजे बैलांनी आतापर्यंत आल्यानंतर 15 फायनली तर केल्याच, म्हणजे 15 जास्त केल्या. पण बैलाची असं बघितलं तर आपला माईब आहे त्या टाईप मध्ये दिसत. जेव्हा घेतला होता त्यानंतर एक 6-7 महिन्यानंतरच बैलाचं रूप जरा तसं दिसायला लागलं होतं त्याचे टाईप. आता तुमची एखादी इच्छा सांगा की आपला बैल म्हणजे एखाद्या चांगल्या बैलाला. आमची इच्छा आहे राहुल भाई आहेत ना, त्यांच्या बैलाबरोबर पळायची इच्छा. मथुर बरोबर 1000 तो पण पब्लिकने पळतोय, हा पण पब्लिकने पळतो. नियोजन झालं पाहिजे चांगलं एकदा नाही का मुलाखतीद्वारे, तर त्यांच्या कानावर गेलं तर चांगलंच आहे. आणि एखादी गाडी जर पळाली तर राहणार 100% एक नंबर करणार, आणि आम्हाला पण बघायला एक आनंद भेटेल वेगळी गाडी. आता बैलाची देखरेख कोण करतं घरी? बैलाची देखरेख म्हणजे सगळेच पोरं असतात, आपलं प्रामुख्याने शंतनू सगळंच बघतो. शंतनू कोण आहे? शंतनू गोळे मेवून आहे. सगळं करतात ते, सगळं नियोजन पण तोच करतो. बाकी सगळ्या गोष्टीत म्हणजे तोच आमच्या ग्रुपचा मेन म्हणलं तरी तोच. गॅप किती दिवसात जाता बैलाला? आता सध्या आपण आदत होतो तोपर्यंत 10 दिवसाच्या खाली कधीच काढला नाही. आता जसं दिवस झालाय तसं एक 5-6 दिवसांनी काढतोय. 5-6 दिवसांनी काढून पण 3 फेरे बैल चांगला काढतोय. आणि म्हणजे ह्या मागच्या महिन्यातच 6-7 मैदानात कंटिन्यू राहिलो, एक 5-6 दिवसाच्या गॅपनी. आणि बैलाला खाद्य चांगलं असल्यामुळं आणि बाकी सगळ्या गोष्टीची निगा असल्यामुळे बैलाला असं काय स्ट्रेस येत नाही, ताण येत नाही, असं काहीच नाही. आणि व्यायाम कसा घेता मग बैलाचा व्यायाम? बैल जर बसून असेल तर बैलाला चालवतो, नाही तर पोहणी टाकतो. किती किलोमीटर पर्यंत? 1-2 किलोमीटर पर्यंत जातो बैल. घाट आहे आपल्याकडे, घाटात वरती चालत जातो. इथून एक मोठा डोंगर दिसतो. बरोबर. आणि पोहणी कुठे घालता? पोहणी बंधाऱ्यावरती घालतो, ओरावड्याच्या बंधाऱ्यावरती. नदी आहे का? बंधारा आहे मोठा. आता सध्या इकडून तुम्ही एखाद्या मैदानाला म्हणता 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. येतो. आता इन्कम सोर्सेस काय तुम्हाला? इन्कम सोर्सेस म्हणजे आता आमची पोरं सगळं करतात. आम्ही जेवढी सगळी जण असतो ना तेवढी पोरं खर्च करतात, नाही तर मग मी असतोच सगळ्या. म्हणजे आता तुम्ही कसं जॉब करता की? मी शेतीच करतो, आपलं दुधाचं व्यवसाय. बाकीचे मित्र परिवार जेवढे बैला बरोबर असतात तेवढे सगळे करतात. म्हणजे आपली पोरं सगळी चांगली आहेत, जिथं कमी असतं तिथं सगळी पोरं असतात. मग हा छंद कसा जोपासता तुम्ही? म्हणजे आम्ही फक्त नाद म्हणूनच करतोय, म्हणजे त्यातनं काही इन्कम त्यातनं म्हणजे असं हे काही डोक्यातच नाही. मग ह्या नादात तुम्ही आता आलेत, मग बैलगाड्याचा नाद कसा आहे एकदा सांगा? बैलगाड्याचा नाद विचार केला तर चांगला आहे, फक्त त्याच्यात पूर्णपणे त्याच्यातच राहिलं तर मग अवघड आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, व्यवसाय बघितला पाहिजे, बाकी सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे कुटुंब बघितलं पाहिजे आणि व्यवसाय बघितला पाहिजे, आणि त्यानंतर मग उरलेल्या टायमामध्ये बैलगाड्याचा नाद.
तरुण पिढी असाल तुम्ही, हम्म. नियोजन तरुण पिढीचं कसं असतं मग? तरुण पिढीचं नियोजन म्हणजे आम्ही सगळी पोरं एकतर म्हणजे त्याच्यातले अर्धे पोरं म्हणजे सगळं हे करतात म्हणजे जॉब करतात काही नाही का, खबरी जॉब करतात, नाही तर मग बाकी सगळी वेल सेटल आहेत. आता राणाने बिनजोडचे किती मैदानी केली अंदाजे? राणा म्हणजे 16 बिनजोडला 17 बिनजोडला पळाला, त्यातले 16 विनीत. 16 विनी. बिनजोडला कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला? बिनजोडला आपण आहे ना आदत मध्येच बारीक असताना बैल मुंबईत होता, तेव्हाच भरपूर बिनजोड आले. मग आपल्या इकडे आल्यावरती पण झाल्या आदत मध्ये. हा आदत मध्ये. तर टॉपची कोणती बिनजोड आहे? टॉपची मुंबईमध्ये जास्त झाल्या आदत असतानीच. इकडे आल्यावरती एक बिनजोड आली गोजरवाडी फाटीला. आपलं बैल म्हणजे खालपासून वरतीपर्यंत फुल स्पीडनीच पळत होता पब्लिकला. सुट्टीला कोण असतो? सुट्टीला शंतनू कोळे मालकच. आणि ड्रायव्हर कोण आहे गाडीवर? ड्रायव्हर आपले म्हणजे आमच्या भागातले सगळे एक नंबर मधले ड्रायव्हर सगळे बसून झाले आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले. नाव सांगा ना ड्रायव्हर. आता ह्या मागच्या मैदानात विशाल ड्रायव्हर येवलेवडीचे, ते महान भारत केसरी मैदान होतं, मथुरच्या गाडीवरती होते ते. अजून म्हणजे ह्या भागातले सगळे ड्रायव्हर बसून झालेले. मुळशी भागातले नाही, पूर्ण टोटली महाराष्ट्रातले ह्या 3 फेऱ्याच्या मैदानातले एक 5-6 ड्रायव्हर असतील बाबा, ते अजून नाही बसले. आता बैल आपला एवढा पळतो, विक्रमी मागणी आली असं काय? बैलाला मागणी झाली आदत मध्येच 7-7.5 लाखाला बैल माहितला होता. आपण द्यायचंच नाही तेव्हाच सांगितल्यामुळे आता कोण म्हणजे द्यायचं नाही हे सगळ्यांना क्लिअर झालेले. ते मुलाखत तेव्हा पण झाली ना, त्यात सांगितलं होतं. आता बैल किती आपल्या दावणीला? एकच आहे आपल्या दावणीला आता हा एक बैल, एक बारीक वासरू आहे, अजून एक वासरू आज बिनजोडला गेलेले आहे, आणि एक बारीक बच्चा घेतलाय 6-7 महिन्याचा. आपलं पहिल्यापासूनच नाद आहे. आम्ही बैल कधी विकत घेतलेला नाही मोठा, सगळी बारीक वासरू घ्यायचं आणि तयार करायचं. बारीक वासरू घ्यायची, तयार करायची. मग तयार करून तुम्ही विकत पण नाही? तयार करून आतापर्यंत फक्त एकच बैल गेला तो मोठा, नाही तर बैल आपण नाही विकला. आणि सगळी चांगली बैल झाली. म्हणजे आमची सुरुवातच म्हणजे बारीक पानापासूनच सुरुवात चांगली आहे. आता बैलाचा जर बांधा पाहिला रानाचा, तर बैलाचा बांधा एक नंबर दिसतोय, तब्येत वगैरे एक नंबर आहे. तर बैलाला नेमका खुराक काय असतो? बैलाला खुराक म्हणजे 2 टाइम आपली मक्का, हत्ती घास आणि कडबायची कुट्टी असती. त्यानंतर ना एक हिंदकेसरी मिश्र खाद्य, ते कंपल्सरी चालू आहे आता. हिंदकेसरी मिश्र खाद्य कंटिन्यू चालू आहे. तर हे किती महिन्यापासून देता तुम्ही? हे एक 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यापासून देतोय, तेव्हापासून आम्हाला रिझल्ट 100%. आणि याचं कसं देता म्हणजे तुम्ही किती किलो? 2 टाइम देतो, दोन्ही टाइम 1-1 किलो अशा हिशोबात देतोय. 1-1 किलो सकाळ संध्याकाळ देता म्हणजे? हो. आणि त्याच्यात रोस्टेड गोष्टी असल्यामुळे ते पचायला काय अजिबातच त्रास होत नाही. आणि पूर्ण त्याच्यात सगळ्या बैलावरचा अभ्यास करून ते बनवलेलं आहे, त्यामुळे ते बेस्ट आहे बैलांसाठी. म्हणजे आम्हाला तर 100% रिझल्ट आहे त्याचा. म्हणजे ज्या दिवसापासून चालू केलंय त्या दिवसापासून बैल म्हणजे चांगला पळतोय. रिझल्ट किती दिवसांनी आला हिंदकेसरी मिश्र? 1-2 बॅग नंतर रिझल्ट दिसायला लागला. रिझल्ट चांगला आला. हे हिंदकेसरी खाद्य चालू केल्यानंतर ना तुमच्या बैलाला काही साईड इफेक्ट वगैरे काय? अजिबात नाही. बैलाचे साईड इफेक्ट जाऊ द्या, बैलाच्या अंगावरती चमक वाढली. हो. म्हणजे नुसती चमकच नाही, सगळ्याच गोष्टीत फरक झाला. पळण्यामध्ये पण थोडासा म्हणजे मला जाणवलेला फरक आहे. 100% रिझल्ट आहे त्याला. आम्ही एक मुलाखत बघितली होती, सँडेन यादव साताऱ्याचे युट्यूबर आहे प्रसिद्ध. तुमची एक मुलाखत आता झालेलं मैदान तिथं घेतलेली वाटतं. त्या मैदानामध्ये कमेंट म्हणजे मुलाखतीच्या अशा कमेंट आल्या होत्या की बैलाचा जो बांध आहे तो रायफल 81 नाही वायकरांचा. आम्हाला पण भरपूर लोक म्हणले साम्य आहे दोघांमध्ये भरपूर गोष्टीचं, बॉडी स्ट्रक्चर आणि ते त्यात भरपूर साम्य आहे. आता खांदी दोन्ही पळतो कसं? दोन्ही खांदी पब्लिक आतून बाहेरून काहीच विषय नाही, म्हणजे पळतो. राणा आता 3 फेऱ्यात पण पळालाय. इकडे तुमचा मावळ मुळशी मध्ये सेकंड काटाचा असतो तिथं पण पळालेला आहे. आता आमच्या इकडं 4 बैलांची बैलगाडी शर्यत असते पुणे खेड हवेली इकडे. तर 4 बैलात पळण्याची इच्छा आहे का बैलाची? 4 बैलात पळायची इच्छा आहे. बरं बैल 1 नंबर मधला असेल
रिच आहे आपलं बैल, म्हणजे खालनं फुल स्पीड आहे. हम्म. बैल आतापर्यंत तरी चांगलाच, म्हणजे कधी आम्हाला नाराज केले असा विषयच नाही. खालनं बैल एक नंबरच पळतो. त्यामुळे आपलं बैल एक नंबर मधला असेल तर 100% तेवढी एक इच्छा आहे आमची. नियोजन जर केलं आम्ही तर येऊ शकता मग. 100% करा. राणा बैलाची आम्हाला एखादी खासियत सांगा राहण्याची काय. रानाची खासियत म्हणजे आता कसं बैल बसलाय, हम्म. असा बैल गट काढून आल्यावर लगेच बसतो, सेमी काढून आल्यावर पण बसतो. ज्या दिवशी गट काढून येऊन बसतो आणि बैला झोपतो डायरेक्ट मैदानामध्ये, त्या दिवशी बैल झोपला त्या दिवशी आपण 100% राहणार म्हणजे राहणार तिथं. एवढी म्हणजे त्याने एक त्याचं एक हे दिलंय आम्हाला. बैल ज्या दिवशी मैदानात झोपला ना त्या दिवशी एक नंबर फिक्सच. बरेच बऱ्याच 2-3 मैदानात असं झाले की बैल गट काढून आरामात कंटिन्यू बसतो नाही का. ज्या दिवशी झोपलाय त्या दिवशी एक नंबर. म्हणजे मैदानात ज्यावेळेस झोपलाय त्यावेळेस त्यांनी एक नंबर केला. 100 त्याची खासियत म्हणजे चांगला आहे बैल. कारण बरीचशी बैल असतात की ती सकाळी स्ट्रेस अजिबात घेत नाही, एकदम ताण अजिबातच घेत नाही. बैल पळून आल्यावरती बसतो, म्हणजे दोन्ही तिन्ही फेरे ना बैल पळून आल्यावर लगेच एक 5 मिनिटात बसतो. आणि बैल आपण झोपायला पण खाली घेऊन जातो त्यामुळं, आणि त्याला गरम करायचा असला काही विषयच नाही, एकदम शांत खाली घेऊन जायचं, झोपायचं आणि सोडून द्यायचं. बैलाला गरम वगैरे करत नाही, एकदम शांत घेऊन जातो. बक्षिसाचं स्वरूप सांगा, किती बक्षिस घेतले? बैलाची बक्षिस झाली, बैलाची 10 आली, गादा भरपूर आहेत आणि 3 टू व्हीलर झाल्यात आतापर्यंत. एक नंबर जिथे गेला ते टू व्हीलरची मैदान होती. आता आणि 2 मैदानात टू व्हीलर होत्या तिथं, म्हणजे अडचणीमुळे ना ती फायनल झाली नाही. एक नेवरीच्या मैदानात सेमी होऊन मैदान फायनल नव्हतं झाला, आणि एक इथं आमच्या इथं यमाई शिवरी म्हणून मैदान झालं तिथे एक फायनल नव्हतं झालं. तिथं पण टू व्हीलर बक्षीस होत्या आणि तिथं पण आपली गाडी गट्टन सेमी एवढ्या फरकात पळाली होती की एक नंबर करीन अशी हिशोबातच पळाली होती. आता एक अखिल भारतीय बैलगाडा संघटना अधिकृत मीटिंग झाली नाही का इथं. आता सगळे एकत्र आलते संघटने अधिकारी वगैरे. तर खऱ्या अर्थानं त्यांनी एक नियम घेतला नाही का, नियम लावला की गटपास झालेला बैल परत गटपास मध्ये परत गाडी नोंदवली नाही पाहिजे नाही का. नाही, म्हणजे गटाला मार खाल्लेला बैल परत गाडी नाही नोंदवली पाहिजे. ते सगळ्यात भारी हा नियम असेल ह्या आमच्या ह्या 3 फेऱ्याच्या मैदानात. कारण का काय होतं, सगळ्याच वेळेस एक नंबरातला बैल कंटिन्यू जर एखाद्या बैलांनी मार खाल्ला परत गाडी नोंदवतो, परत तो कॉम्पिटिशनला म्हणजे बैलांना येतो. नवीन बैलांना पळायला चान्स भेटणार त्याच्यामुळे. म्हणजे एखादा नवीन बैल एखादा आमदार असेल त्याला चान्स भेटणार 100%. कारण काय होतं 30 परत डबल पळून परत तो फायनल राहणार. कारण का एक नंबर बांधला तो एक नंबर मधला जातो. चांगले नियम लागू केलेले, चांगले नियम आहेत. आता सध्या बैलगाडी संघटनेचे नियम आमच्या क्षेत्रात पण चांगले ऍक्टिव्ह झाले ती संघटना, त्यामुळे चांगलेच आहे. आता बैलगाडा क्षेत्रातली मैत्री काय सांगसान त्याबद्दल? मैत्री बैलगाडी क्षेत्रातली मैत्री म्हणजे बैलामुळे आमचं एवढं नाव झालं आणि मित्र झाले ना पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण जाऊ दे. म्हणजे सगळेच आदराने, म्हणजे एवढं आदराने प्रेम बिम भेटतं ना, बैलांनी लय दिलं आम्हाला. हिंद केसरी मान कुठं भेटला बैलाला? विरकरवाडीला. तर ते नियोजन कसं केलं तुम्ही? ते नियोजन असंच, आमचे मित्र आहे वैभव म्हणून, ते म्हणले गाडी पळवायची तिथं. मैदान लांब होतं आपल्यापासून भरपूर, इथनं म्हणजे भरपूर लांब होत. म्हणलं जाऊ पळू, आणि त्यांचा बैल होता दुस्सा आणि आपला आदत. तिथं पण भरपूर लोकांना वाटलं होतं की बाबा दुस्सा आदत गाडी पळण का. मला कॉन्फिडन्स होता बाबा ती गाडी 100% पळणार. आणि तिथं हिंद केसरी गुलालाचा मानकरी झाला. चालतं दादा, धन्यवाद. चांगली माहिती दिली आपल्या हिंद केसरी रानाची. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या YouTube चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुमचंही आमच्याकडे आल्याबद्दल आभार.